नंदा गावातील एक साधी मुलगी होती. तिचं आयुष्य फारच मोठं नव्हतं, पण तिचं हृदय मात्र खूप मोठं होतं. ती रोज आपल्या आजारी आईसाठी काम करायची, घर सांभाळायची आणि रात्री शाळेच्या बाकावर झोपायची. आणि तिचं एक स्वप्न होतं की आईला एक दिवस शहरात नेऊन दाखवायचं, पण नियमितपणे काहीतरी वेगळंच मंजूर होतं. आईचं आजारपण दिवसेंदिवस वाढत होतं. डॉक्टर म्हणाले होते की ती जास्त दिवस नाही टिकणार. त्या दिवशी नंदा सायंकाळी भाजी आणायला गेली होती. बाजारातून परत आली तर आई शांतपणे झोपलेली दिसली. तिच्या छातीवर तिचं शेवटचं पत्र ठेवलेलं होतं. पत्रात लिहिलेलं होतं की मुली, मी तुझ्या आयुष्यात ओझं बनू नये म्हणून जाते. तू मला शहर दाखवायचं म्हणाली होतीस ना, मी आता त्या वरच्या शहरात चालले, जिथे दुःख नाही, तू फक्त आनंदी राहा. नंतर रडत बसली. ती रात्र तिच्यासाठी अळंकी ठरली. संपूर्ण गाव तिच्या डोळ्यातच दुःख पाहत होते. काही दिवसांनी ती शहरात गेली कामासाठी, आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. दररोज सकाळी ती एका जुन्या पुलावर जाऊन पत्राचे ते तुकडे हातात धरून म्हणायची की आई, आज मी शहरात आहे, पण तू नाहीयेस. वर्ष गेली, ती मोठी झाली, स्थिर झाली आणि पण त्या पुलावर तिचं मन अजून थांबलं होतं. एके दिवशी पावसात तिचं शरीर तिथे सापडलं, ओलसर आणि चेहऱ्यावर शांत रहस्य होतं. तिच्या हातात जुनं पत्र घट्ट पकडलेलं होतं. गावात म्हणतात त्या पुलावर अजूनही पावसाच्या थेंब एक हलकी गुजबुज ऐकू येते. आई, आता खरंच शहर सुंदर आहे ग. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।